नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या प्राइम टाइम या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गोव्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचंड राजकीय घडामोडींना वेग आलाय. विशेष म्हणजे गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर यांनी भाजपच्या विरोधात बंडाचा झेंडा फडकवलाय. त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपण पणजीतून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी भाजपचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांना सडेतोड उत्तर दिले. केवळ मनोहर पर्रीकर यांचा मुलगा म्हणून उमेदवारी देता येणार नाही असं फडणवीस म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याला उत्पल पर्रीकर यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. त्यामुळे पर्रीकरांच्या संपूर्ण प्रभावाचा या निवडणुकीत भाजपला किती तोटा होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल. पण या निवडणुकीमध्ये पर्रीकरांचं बंड ही एक मोठी राजकीय घडामोड असणार आहे. कारण दिवंगत मनोहर पर्रीकर हे भाजपचे ज्येष्ठ नेते होते आणि त्याचबरोबर त्यांचा खूप मोठा वाटा गोव्याच्या भाजपच्या संपूर्ण वाढीमध्ये राहिला. गोव्याचे ते मुख्यमंत्री राहिले. त्यांच्यामुळे त्यांच्या घरातले त्यांचे चिरंजीव आज पक्षाच्या विरोधात बंडाचा झेंडा फडकवत असतील तर स्वाभाविकपणे गोव्याच्या राजकारणावर त्याचा नेमका काय परिणाम होतो हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. कारण आज त्यांनी बंडाचा झेंडा फडकवलाय. उत्पल पर्रीकरांना दुसऱ्या 2 मतदारसंघामध्ये ऑलरेडी त्यांना ऑपॉर्च्युनिटी संधी दिली होती की तुम्ही त्या ठिकाणी येऊन निवडणूक लढावं असं केंद्रीय समितीचं त्यांच्याशी बोलणं झालं होतं. केंद्रीय नेत्यांशी त्यांचं बोलणं झालं होतं. मला वाटतं नक्कीच की त्याने त्या ठिकाणी येऊन जरी निवडणुका लढल्या असत्या तरी पण चाललं असं. असे वेगवेगळे मतदारसंघ त्यांच्यासाठी ऑफर केले होते आणि मला वाटतं ते योग्य पण होतं. पणजीमध्ये सिटिंग MLA श्री बाबूश मोन्सेरात हे सिटिंग MLA होते आणि त्यामुळं आणि त्यांची विनिबिलिटी पण चांगली आहे पणजीतनं आणि त्यामुळे हा निर्णय हा केंद्रीय निवडणूक समितीने घेतलेला निर्णय आहे. I enjoy their support. I also enjoy support of general population of Panji. In spite of that, for some reason, I am not able to get the candidature of Panji constituency. It has been given to someone who has opportunistically come within the party in last 2 years. Due to these circumstances, I have no choice but to stand for the values my father believed in and go ahead and let people of Panjim decide my political fate. So I like to announce that I will be contesting as an independent candidate from Panji constituency. Thank you. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या गोव्यात सुरू आहे आणि आता शिवसेनेनं या सगळ्यासाठी आपली कंबर कसली आहे. उमेदवारांची यादी त्यांनी जाहीर केली. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेच्या आगामी प्लॅनची घोषणा केली. गोव्यातील जनता शिवसेनेला संधी देईल अशी खात्री त्यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातून शिवसेनेचे प्रमुख नेते प्रचाराला जाणार आहेत. महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचाराला जातील असं राऊत म्हणाले. दरम्यान घराणेशाही म्हणून उत्पल यांना तिकीट नाकारणं चुकीचं असल्याचं राऊतांचं म्हणणं आहे. फक्त पर्रीकरांना तिकीट देतानाच घराणेशाही का असा सवालही ते उपस्थित करतायत. दरम्यान शिवसेना उत्पल पर्रीकरांना पूर्ण पाठिंबा देईल. त्यांच्यासाठी आम्ही उमेदवार मागे घेऊ असंही राऊतांनी स्पष्ट केलंय. महाराष्ट्रातून शिवसेनेचे प्रमुख नेते इथे प्रचाराला येतील. युवा सेनेचे प्रमुख लोक प्रचाराला येतील. मतदारसंघात ते काम करतील. काही मतदारसंघामध्ये शिवसेनेचे युवा नेते, कॅबिनेट मंत्री, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे स्वतः प्रचाराला उतरतील. गेल्या काही दिवसापासून आम्ही पाहतोय शिवसेनेला अनेक मतदारसंघातून गोव्यातला चांगला प्रतिसाद मिळतोय आणि गोव्याच्या जनता आम्हाला सांगते आहे की ह्या वेळेला विधानसभेत आम्ही शिवसेनेचे आमदार पाठवू. गोव्यामध्ये नोटाला मतं जास्त पडतात, त्यापेक्षाही कमी मतं ही शिवसेनेला पडतात. त्यामुळे आदित्य ठाकरेने इथं अजमावून पाहावं की नोटापेक्षा आपला जास्त प्रभाव आहे का. राजधानी दिल्लीतील इंडिया गेटची 50 वर्षापासून ओळख बनलेली अमर जवान ज्योत हे इंडिया गेट ऐवजी आता राष्ट्रीय युद्ध स्मारक इथं विलीन
करण्यात आली, ती प्रज्वलित करण्यात आली। मात्र या मुद्द्यावरून विरोधकांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे। मोदी सरकारकडून अमर जवान ज्योती ही युद्ध स्मारक मशालीमध्ये विलीन करणं म्हणजे इतिहास पुसण्यासारखा आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे। पाहूया या संदर्भातला हा खास रिपोर्ट। नवी दिल्लीतल्या इंडिया गेटवर गेली 50 वर्ष प्रज्वलित असलेली अमर जवान ज्योत शुक्रवारी राष्ट्रीय युद्ध स्मारकातल्या ज्योतीत विलीन करण्यात आली। पण मोदी सरकारच्या या निर्णयावरून आता विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे। काँग्रेस नेते राहुल गांधींनी या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधत काही लोकांना देशप्रेम आणि हौतात्म्य समजतच नाही असं म्हटलेलं आहे। अमर जवान ज्योति की एक अपना विशेष स्थान है भारत के लोगों की अंतरात्मा में, उनकी मानसिकता में, और इसलिए ये जो हो रहा है कि अमर जवान ज्योति को बुझाकर और इस ज्योति को नेशनल वॉर मेमोरियल वाली ज्योति में शामिल किया जा रहा है, ये राष्ट्रीय त्रासदी है, ये गलत है। हर इतिहास के साथ मोदी जी को जोड़ दिया जाए, उसी दिशा में एक और कदम उठाया जा रहा है। पहले पार्लियामेंट बनाने का काम हो, प्रधानमंत्री आवास हो, लुटियन में जो भी निशानियां हैं भारत की, वो सारी निशानियां मिटाकर मोदी जी का इतिहास कैसे बनाया जाए, इस दिशा में एक कदम उठाया जा रहा है। ज्यांनी 70 वर्षात राष्ट्रीय युद्ध स्मारक बांधलं नाही, ते आता आपल्या शहीद जवानांना योग्य ती श्रद्धांजली देण्यावरून वाद निर्माण करतायत, अशी टीका आता भाजपकडून विरोधकांवर करण्यात आलेली आहे। तर अनेक माजी सैनिकांमध्ये सुद्धा याबाबत दोन मतप्रवाह आहेत। काहींनी अमर जवान ज्योत दुसरीकडे नेली जाऊ नये असं म्हटलंय, तर या निर्णयाचे समर्थक सांगतायत की अमर जवान ज्योत तात्पुरत्या स्वरूपात इंडिया गेटवर बसवण्यात आलेली होती आणि आता युद्ध स्मारकाची स्थापना झाल्यानंतर ज्योत तेथे नेणं योग्य ठरेल। जाहिर सी बात है, ये एक बड़ा कि डेजिग्नेटेड प्लेस बना दी है, जो कि ठीक भी है। नेशनल वॉर मेमोरियल इज द राइट प्लेस। और अब जो वहाँ की जो फ्लेम है अमर जवान ज्योति की, उसको एक मर्ज किया जा रहा है, यानी कि अब से एक किस्म से वो होगा कि हर एक के लिए ये डेजिग्नेटेड प्लेस बना दी गई है। राहुल गांधी हमेशा देश के हितों के खिलाफ, देश के सम्मान के खिलाफ बोले हैं, और अमर ज्योति बुझा दी गई है, यह तो उनका इतना घटिया किस्म का बयान है कि जितनी उनकी आलोचना की जाए वो कम है। नरेंद्र मोदी जी बहुत आगे सोच करके अपना कदम उठाते हैं, और अमर जवान ज्योति में जो सेंटीमेंट जुड़ा हुआ है उस ज्योति के साथ वो बरकरार रहेगा, और जो क्रांतिकारियों का और बलिदानियों की लिए जो बनाया गया है प्रदर्शन, उसके साथ उसको जोड़ दिया जाए तो और उसका महत्व बढ़ जाएगा। मोदी सरकारच्या या निर्णयावरून वाद निर्माण झालाय, आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही झडतायत। हा वाद इतक्यात शमेल अशी सध्या तरी चिन्ह दिसत नाहीयेत। प्रशांत लीला रामदास, न्यूज 18 लोकमत, नवी दिल्ली। उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी काँग्रेसनं शुक्रवारी निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला। या जाहीरनाम्यात 20 लाख तरुणांना रोजगार देण्यासोबतच अनेक आश्वासनं देण्यात आली। यात 8 लाख नोकऱ्या फक्त महिलांना दिल्या जातील असं प्रियंका गांधी म्हणाल्या। काँग्रेसनं यूथ मॅनिफेस्टो जारी करताना प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेशातील काँग्रेसच्या सीएम उमेदवाराबद्दल विचारण्यात आलं। तुम्हाला दुसरा कोणता चेहरा दिसत आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। कोरोनाच्या दैनंदिन रुग्णांमध्ये विक्रमी वाढ झाली आहे। केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासामध्ये 3,47,000 नवे रुग्ण आढळले। यापूर्वी भारतात गेल्या वर्षी शेवट 15 मे रोजी 3 लाखाहून अधिक प्रकरणं नोंदवली गेली। दरम्यान कोरोनामुळे काल झालेल्या मृतांची संख्या वाढली आहे। काल कोरोनामुळे देशात 703 जणांचा मृत्यू झालाय। दरम्यान आता पुन्हा एकदा रुग्णांची होत असलेली वाढ पाहता सगळ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे।
5 वर्षाखालील मुलांना मास्क घालण्याची गरज नाही, तर 6 ते 11 वर्ष वयोगटातील मुलं आई वडिलांच्या प्रत्यक्ष देखरेखीत सुरक्षितपणे मास्क घालू शकतात. 12 वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वय असलेल्या मुलांना प्रौढाप्रमाणे मास्क घातला पाहिजे. त्याचप्रमाणे कोरोना संसर्गाची तीव्रता लक्षात न घेता 18 वर्षाखालील मुलं आणि किशोरवयीन मुलांसाठी अँटीव्हायरल किंवा मोनोक्लोनल अँटीबॉडीज वापरण्याची शिफारस केलेली नाही. स्टिरॉइड्स वापरल्यास ते 10 ते 14 दिवसांसाठी डायल्यूट करायला पाहिजेत. सरकारनं ही नवी मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत. आरोग्य, फ्रंटलाईन कर्मचारी आणि 60 वर्षावरील नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या बूस्टर डोसला राज्यात कमी प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आहे. 10 दिवसांपूर्वी राज्यात बूस्टर डोस द्यायला सुरुवात झाली. 10 जानेवारीपासून 4 लाखाहून अधिक पात्र आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांपैकी केवळ 40% लाभार्थींनीच बूस्टर डोस घेतलाय, तर 42% फ्रंटलाईन वर्कर्सने बूस्टर डोस घेतलाय. लसीकरणाबाबत कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम नाही, मात्र ओमायक्रॉनची लाट कमी झाल्यानं लसीकरण कमी झाल्याचं टास्क फोर्सच्या सदस्यांचं म्हणणं आहे. एकीकडे कोरोनाच्या महामारीतून जग सावरत असताना आता दुसरं एक संकट उभं ठाकलंय. कोरोनानंतर आता टीबीचा धोका वाढलाय. कोरोनातून बरं झाल्यानंतर खोकला येत असेल तर टीबीची लागण झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे 15 दिवसांपर्यंत खोकला असेल तर तपासणी करा असे निर्देश केंद्र सरकारनं राज्यांना दिलेत. तसंच खोकल्यामुळे ज्या अडचणी निर्माण होत आहेत त्या पाहता खोकल्याकडे दुर्लक्ष करू नका असा सल्ला डॉक्टरांनी दिलाय. कोरेगाव भीमा वास्तव या पुस्तकाच्या वादात आता एक नवा ट्विस्ट आलाय. हे पुस्तक रोहन माळवदकर या तरुणानं नाही तर सौरभ विरकर या तरुणानं लिहिलंय असा आरोप रिपब्लिकन सेनेने केलाय. इतकंच नाही तर सौरभ विरकर या उजव्या विचारसरणीकडे झुकणाऱ्या तरुणानं वर्षभरापूर्वी हे पुस्तक लिहिलं असंही रिपब्लिकन सेनेने म्हटलंय. तर मला सांगा काय पुरावे तुमच्याकडे, तुम्ही म्हणता येणे लिहिलेले? एक लक्षात ठेवा, आम्ही पूर्वीपासून सांगतोय की रोहन माळवदकर एवढा मॅच्युअर नाहीये. मग त्याच्या मागे कोणाचा तरी हात आहे, कुठल्या तरी शक्ती आहे जी हे पुस्तक लिहून देते, त्याला हे ऍक्टिव्हिटीज करायला होती, दोन समाजामध्ये कसं ते निर्माण होईल याचा ती प्रयत्न करते. त्याचा शोध घेण्यासाठी आम्ही गेलो आणि आम्हाला शोधामध्ये भयानक सत्य समोर आलं. ते म्हणजे सौरभ विरकर नावाचा इसम याने 1 वर्षापूर्वी इंस्टाग्रामवरती हे पुस्तक टाकलेलं आहे. हा इंस्टाग्रामचा पेज आहे, त्याचा लेखक म्हणून त्याचा उल्लेख आहे सौरभ विरकर म्हणून. त्यांनी हे पुस्तक जो चढ त्याच्यामध्ये तुम्ही दिलेला संदर्भ जे ह्या पुस्तकामध्ये संदर्भ आहेत त्यामध्ये नकाशे आहेत ते आहेत सगळं, त्याच्यामध्ये पुस्तकामध्ये संदर्भ सगळं डिक्टोडिक आहेत, काही फरक नाहीये. सौरभ विरकरने त्याला लिहून दिले? हो, या सौरभ विरकरने लिहून दिला आणि हा सौरभ विरकर या पुस्तकाच्या लॉन्चिंगच्या टायमाला पण त्या ठिकाणी होता. त्याची पण देखील आपल्याला मी पुरावे देतो. त्याची पार्श्वभूमी काय आहे सौरभ विरकरची? सौरभ विरकर एक सोशल ऍक्टिव्हिटीज करत असतो, म्हणजे सोशल अँटी ऍक्टिव्हिटीज करत असतो असं आमच्या माहितीनुसार पडलेलं आहे. आणि तो देखील आमच्या माहिती की भीमा कोरेगावची दंगल 2008 त्याच्या मागे देखील तो सूत्रधार होता आणि त्यामुळे त्याचा हात होता. जसं आता कुठल्या विचारसरणीशी बांधील आहे? हो, तो उजव्या विचारसरणीशी बांधील आहे. आणि आता आम्हाला या ठिकाणी कोणा नाव घ्यायचं पण तो उजव्या शरणीशी बांधील आहे आणि तो फर्ग्युसन कॉलेजचा विद्यार्थी होता. त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी कशा ऍक्टिव्हिटी चालतात आणि कुठल्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज हे सगळं जग जाहीर आहे. फक्त या ठिकाणी दंगल कशी पेटावी, दोन समाजामध्ये वाद कसा व्हावा या उद्दिष्टाने हे पुस्तक त्यांनी त्याच्या नावावर न खपवता सौरभ आपलं माळवदकर या कुटुंबाच्या नावावर माळवदकराला फसवलं तर जे काय होईल ते माळवदकराला होईल आणि तो सेफ साईड राहील या त्याचा दृष्टिकोन बघून. काय बघतोय आता षडयंत्र आहे का याच्यामध्ये? साहजिकच षडयंत्र आहे. आपण जर पाहिलं 2018ची जी दंगल आहे त्या दंगलीची तुम्ही पार्श्वभूमी त्यावेळेस लढाईला 200 वर्ष पूर्ण झालते. नेमकं त्या टायमाला दंगल घडली आणि या वर्षी ते स्तंभ बांधून 200 वर्ष झालते आणि नेमकं त्या टायमाला पुस्तक लॉन्चिंग होते. म्हणजे ह्यांना नेमकं काय करायचं काय आहे, समाजामध्ये ते निर्माण करून दंगल घडवायची आहे का नेमकं ह्यांना काय नेमकं करायचं काय, ह्याच्यामध्ये ह्यांना काय हित साधायचं आहे, ह्याच्या मागचा मास्टर अजून कोण आहे का ह्याचा शोध होणं खूप गरजेचं आहे. 100 वर्ष पूर्ण स्तंभाला बांधून होतात, नंतर 200 वर्ष स्तंभ बांधून होत आहेत. म्हणजे नेमकं हे काय आहे लॉजिक, ह्याच्या मागचा मास्टर माइंड हे समजू शकतो आपण. नेमकं हे तारीखा धरल्या आहेत. याच्यापूर्वी ह्यांना हे पुस्तक काय वाटलं नाही, एवढ्या वर्षाचा इतिहास आहे. आज हा माळवदकर कुटुंब आज नाहीये, त्याच्याकडे ते म्हणतात की आम्ही वंशज आहोत. मग तेव्हा का नाही लिहिलं? 200 वर्ष पूर्ण दंगल होते, जेव्हा स्तंभ बांधून 200 वर्ष त्यावेळेस पुस्तक नव्हतं. म्हणजे ह्याच्या मागचं नेमकं काय हे समाजासारखं काय पलीकडे काही समजू शकत नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमचं, चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.
ऐन हिवाळ्यात गेल्या काही काळापासून महाराष्ट्रासह देशात अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली. दरम्यान काही ठिकाणी झालेल्या गारपिटीनं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. असं असताना राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे ढग घोंगावतायत. आजपासून पुढील 3 दिवस मुंबई पुण्यासह राज्यात अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची काहीशी चिंता वाढली आहे. हवामान खात्यानं आज पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार या 4 जिल्ह्यात ढगाळ हवामानाची नोंद केली. आज सकाळपासूनच या परिसरात ढगाळ हवामान आहे. पुढील 2-3 तासात जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यताही वर्तवली आहे. तर उद्या राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. भारताविरोधात खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना भारतानं चांगलाच दणका दिलाय. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं 35 यूट्यूब चॅनेल आणि 2 वेबसाईट ब्लॉक केल्यात. यातील अनेक यूट्यूब चॅनल्स ही पाकिस्तानातून ऑपरेट केली जात होती. प्रसारण मंत्रालयानं ब्लॉक केलेल्या यूट्यूब चॅनलचे 1,20,00,000हून अधिक सबस्क्रायबर आहेत. तर यावरून प्रसारित होणाऱ्या व्हिडिओजना 130 कोटीहून अधिक व्ह्यूज आहेत. तसंच 2 कोटी अकाउंट, 2 ट्विटर अकाउंट, 2 इंस्टाग्राम अकाउंट आणि 1 फेसबुक अकाउंटवर भारताविरोधात चुकीची माहिती देण्यात येत होती. ही अकाउंट्स ब्लॉक करण्यात आली आहेत. या सर्व सोशल मीडिया अकाउंट्स आणि वेबसाईटवर भारतीय गुप्तचर खात्याची नजर होती. दरम्यान भारत विरोधी खोट्या बातम्या देणाऱ्या नेटवर्कवर भारतातर्फे पहिल्यांदाच कारवाई करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये माओवाद्यांचं तांडव पाहायला मिळतंय. माओवाद्यांनी तब्बल 12 वाहनं जाळली आणि 1 कोटी रुपयांचं या अग्नितांडवात नुकसान झालंय. 9 ट्रॅक्टर, 2 JCB आणि 1 ग्रेडर या हल्ल्यात जळून खाक झालाय. लष्कर इरपनार इथली ही घटना आहे. धोंडराज कवंडे रस्त्यांचं काम सुरू आहे, मात्र माओवाद्यांनी ही वाहनं जाळली. रस्त्याच्या कामातली ही वाहनं होती. विकास कामाला माओवाद्यांचा का विरोध आहे? 9 ट्रॅक्टर आणि 2 JCB सह 1 ग्रेडर माओवाद्यांनी जळून खाक केलेला आहे. महेश तिवारी आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. महेश, काय म्हणणं आहे त्यांचं? का त्यांनी हा हल्ला केला? विकास कामांना विरोध का आणि कशासाठी? विलास, आपण जर बघितलं तर माओवाद्यांनी नेहमीच विकास कामांना विरोध केलेला आहे आणि अतिदुर्गम भागातली ही गावं आहेत. भामरागड तालुका सगळ्यात मागास तालुका, त्यामध्ये लष्कर इरपनार या भागातली जी गावं साध्या रस्त्यांनी सुद्धा जोडली गेलेली नाही. त्या ठिकाणी प्रधानमंत्री सडक योजनेचं काम सुरू आहे आणि हा रस्ता झाला तर ही गावं विकासाच्या मुख्य प्रवाहात येतील. माओवाद्यांचा विरोध आहे. माओवाद्यांनी आज या ठिकाणी येऊन दुपारी या वाहनांची जाळपोळ केली आहे. त्यामध्ये 9 ट्रॅक्टर आहेत, 2 JCB, 1 ग्रेडर. अंदाजे 1 कोटीच्या जवळपास नुकसान झाल्याचा अंदाज आहे. मात्र ही घटना करून आपलं अस्तित्व दाखवून देण्याचा माओवाद्यांनी प्रयत्न केला आहे. उल्लेखनीय म्हणजे माओवाद्यांकडून ही जी विकास कामांना होणारा विरोध आहे, गडचिरोली पोलिसांनी गडचिरोली फाईलच्या माध्यमातून कालच एक व्यंगचित्र जारी केलं होतं डिजिटल माध्यमांमध्ये, ज्यामध्ये माओवादी रस्त्याच्या कामावरून कशा पद्धतीने धमकावत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न होता. त्या घटनेला 1 दिवस लोटल्याच्या नंतर माओवादींनी आपला रोष व्यक्त केलेला आहे. यापूर्वी माओवादींनी अनेक ठिकाणी रस्त्याच्या कामांवर जाळपोळ केलेली आहे. मात्र माओवादी विकास कामांना विरोध करून अशा गावांना विकासाच्या प्रवाहात येण्यापासून रोखतात, अशी प्रतिक्रिया गडचिरोलीचे पोलीस त्यांनी एक व्यंगचित्र जारी केलेलं आहे, त्याच्याबद्दलची काय माहिती आहे? गडचिरोली फाईल्स हे पोलिसांनी सुरू केलेली एक नवीन संकल्पना आहे. त्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून गडचिरोली पोलीस माओवादी विरोधी अभियान मध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करतात आणि दुसऱ्या टप्प्यात काल पोलिसांनी हे डिजिटल फाईल जारी केलं होतं. त्यामध्ये माओवादी कशा पद्धतीने विकासाच्या कामाला विरोध करीत आहेत किंवा रस्त्याच्या कामावर येऊन ठेकेदाराला धमकावित आहेत, त्यांच्याकडून खंडणी वसूल करतात, हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. आणि कालच हे केलं होतं त्यांनी आणि आजच माओवाद्यांनी जाळपोळ करून आपला रोष व्यक्त केलेला आहे. म्हणजे पोलिसांनी काल जी घटना दाखवून देण्याचा प्रयत्न केला होता त्याला आज बरोबर, त्याला प्रतिक्रिया सुद्धा दिलेली आहे. धन्यवाद महेश, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. यानंतर बातमी आमच्या एका विशेष मोहिमेबद्दल. मिशन पाणी. जेव्हा समाज एकत्र येतो तेव्हा कोणत्याही संकटावर मात करता येते आणि त्यामुळे त्याचा चांगला परिणाम सुद्धा मिळवता येतो. त्याचप्रमाणे WWF इंडियानं व्यास नदीच्या किनाऱ्यावर काम करत एक चांगला उपक्रम राबवलाय. पाहूया मिशन पाणीचा आमचा हा खास रिपोर्ट.
very famous village, Karmowala, which is in Tarantaran district of Punjab, and this is Beas River, one of the most healthy river in Punjab. We came here, we surveyed the rivers, spotted the dolphins, and we identified them as Indus River dolphin. Dolphins are indicator species of a good river ecosystem. So if there is no flow in a river, if the water quality is bad, if there is no fish in a river, dolphins cannot exist. So the idea of engaging communities is also to understand the relevance of dolphins and the practices that they can impart on themselves so that the dolphins remain healthy and safe forever. This Mitras program, it's highly decentralized. It is actually connecting the local stakeholders on a river bank or a village to impress upon them that they need to act. I'm very proud to say that there are 11 dolphin Mitars in Beas, in that 80-kilometer stretch of the river. On a daily basis, they are feeding in information. They're feeling proud to be part of this. I think that's a great progress that we have. The other one is this network has expanded to 30 villages in the Beas Conservation Reserve, which is a new Ramsar site in Punjab, a wetland of international importance. 1,000 Mitras in the group, farmers, school children, government officials, etc. So that's another one. But what we are really looking at is these Mitars or Mitras coming together, framing a shared vision for the Beas Conservation Reserve and the whole system in Harike. That's a long-term dream that we have, and I think it's again progression. So we'll get there. यासोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत. त्यांना